टायपिंग म्हणजे तुमचं भांडवल इथून पुढं. त्याच्यानंतर मग 6 महिन्यानंतर अँग्युलरची ट्रेनिंग चालू झाली आम्हाला. तू नाशिकला डावलून म्हणजे नाशिकचे बरेचसे जे काही इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत तिथे न जाण्याचा निर्णय घेऊन तू बाप कंपनी का सिलेक्ट केली ॲडमिशन घेण्यासाठी? पण क्लायंट प्रोजेक्ट म्हणजे ॲक्च्युअल वर्क कसं असतं ते समजायला लागलं. युएसची इंग्लिश आणि आपली इंग्लिश कधीच मॅच नाही होणार. हे मुलं शिकतायत, बाहेर पडतायत, पण मग जॉबचं काय? तर ह्या प्रोजेक्टमधून पर्सनली आणि सगळं नॉलेजच्या बाबतीत तुझी काय ग्रोथ झाली असं तुला वाटतं? HTML, जावास्क्रिप्ट जे की 12वीपर्यंत माहीत नव्हतं काय विषय तो नेमका. मी तोंडी पूर्ण प्रोग्राम सांगितलं, तो कंपाईल पण झाला, त्याचं आउटपुट पण आलं. बाहेरच्या कॉलेजच्या प्रॅक्टिकलचं हॅलो वर्डचं सिंटॅक्स त्यांना गुगलवरून पाहिलं की मुलांनी कितपत इंग्लिश भाषा शिकली पाहिजे किंवा आता तुझी कंडिशन काय आहे इंग्लिशच्या बाबतीत आणि तू त्याला कसं टॅकल करते किंवा तू इम्प्रूव्हमेंटसाठी काय काय गोष्टी केल्या हे जरा मला सांग. बाप कंपनीत आल्यानंतर आम्ही डेली HR सोबत कम्युनिकेट होतोय, डेली आमच्या सिनियर डेव्हलपर सोबत कम्युनिकेट होतोय. प्रॅक्टिकल तर आम्ही फार हलक्या हाती, एकदम मराठीत बोलायला हलक्या हाती क्रॅक करून टाकू. माणुसकी म्हणजे गावात आणि शहरात संस्कारांची फार तफावत आहे सर. नमस्कार मित्रांनो, स्टार्स ऑफ बाप या नवीन सेगमेंटमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपल्यासोबत आहे आविष्कार आव्हाड. जशी त्याची पर्सनॅलिटी आहे, माझी इच्छा आहे की त्यांनी स्वतःचं इंट्रोडक्शन स्वतः द्यावं त्याच्या भारदस्त आवाजामध्ये. नमस्कार, मी आविष्कार आव्हाड. मी नाशिकचा आहे. मी इथं 3 वर्षापूर्वी BCA या कोर्ससाठी ॲडमिशन घेतलं आणि आज मी US क्लायंटसाठी लाईव्ह प्रोजेक्टवर काम करतोय. तर आविष्कार, मला जाणून घ्यायला आवडेल, नाशिकसारख्या एका मोठ्या शहरातून तू इथे आलायस. नाशिक जर बघायला गेलं तर जर आपण एक साधारण सर्वे केला तर नाशिकमध्ये किमान 17 ते 18 इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत आणि 12वी नंतर बरेचसे लोक इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतात. मेडिकलचे पण कॉलेजेस नाशिकमध्ये बरेच आहेत. तर पारेगावसारख्या खेडेगावात तू ॲडमिशन घेण्याचा विचार केला किंवा बाप कंपनीमध्ये ॲडमिशन घेण्याचा विचार केला तर त्याच्यामागे तुझा काय थॉट होता की तू नाशिकला डावलून म्हणजे नाशिकचे बरेचसे जे काही इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत तिथे न जाण्याचा निर्णय घेऊन तू बाप कंपनी का सिलेक्ट केली ॲडमिशन घेण्यासाठी? सर, सर्वप्रथम तर मी हे सांगू इच्छितो की माझा जो 3 वर्षापूर्वीचा म्हणजे 12वी पास झाल्यानंतरचा जो निर्णय होता बाप कंपनीत ॲडमिशन घेण्याचा, तो एकदम बरोबर होता. ते मला आत्ता कुठं फील होतंय. कारण विषय काय होता, ज्यावेळेस आमच्या CETच्या एक्झाम झाल्या 12वी नंतर, तर त्यामध्ये 2 ग्रुप असतात बरोबर, PCB आणि PCM. तर मला PCMला काहीतरी 53 का काहीतरी टक्के होते. मग मी ॲडमिशनसाठी KK वाघ झालं, अशा 2-3 संदीप युनिव्हर्सिटी अशा मोठमोठ्या कॉलेजमध्ये फॉर्म टाकले होते. पण 2 कॅप राऊंड झाले, काही नंबर लागला नाही. नंतर इकडे यूट्यूबवर सरांनी ते ओपनिंगचे व्हिडिओज वगैरे टाकले होते, ते बघितल्यानंतर मग एक दिवस असंच वडिलांना घेऊन इथं आलो मी ॲडमिशन घेण्याच्या चौकशीसाठी फक्त. आणि इथं आल्यानंतर कळलं का बाबा इथं काही म्हणजे असं बाकीच्या कॉलेजसारखं थेअरी वगैरे काही नाही. सर्व काही जे असणार आहे 3 वर्ष सगळं काही प्रॅक्टिकल आम्हाला तेव्हा काही एवढा विश्वास नव्हता बसला. कारण फक्त कम्प्युटर वगैरे दिसायची, इथं पोरं काहीतरी टाईप करताय. नंतर जसं एक तुम्हाला मी 6 महिन्याच माझं सांगतो रुटीन. ॲडमिशन घेतल्यानंतर आम्ही इथं आलो नोव्हेंबर 22 मध्ये, 1-2 नोव्हेंबरच्या आसपास आलो आम्ही इथं आलो आणि काही नाही, फक्त आपलं जसं नॉर्मल कॉलेज असतं ना त्या टाईपमध्ये दररोज सकाळी इथं यायचं, आल्या आपलं डेस्कवर जाऊन बसायचं, कम्प्युटर ऑन करून टायपिंग चालू करायची. टायपिंग चालू केल्यानंतर मग हळूहळू थोडे दिवस सर आले, सरांनी सांगितलं टायपिंग का बरं करायची, तर आपल्याला इथून पुढं सगळं काय म्हणजे टायपिंग म्हणजे तुमचं भांडवल इथून पुढं. अच्छा, म्हणजे तुमची सुरुवात टायपिंगपासून? हो. आणि त्याच्यानंतर मग HTML, जावास्क्रिप्ट जे की 12वीपर्यंत माहीत नव्हतं काय विषय तो नेमका. HTML झालं, CSS झालं, जावास्क्रिप्ट झालं. मग नंतर थोडंसं विचार केला बाबा हेच आहे का बा सॉफ्टवेअरमध्ये. मग एक दिवस असंच राव सरांसोबत बसलो. राव सरांना म्हटलं सर हे किती दिवस चालणार आहे अजून, म्हणजे ह्याच्यातच सगळं करायचं काही असं? नाही सर म्हणे, तुम्ही आत्ता हा बेस आहे म्हणे तुमचा सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटचा, हा पक्का असला तर तुम्ही पुढं काहीतरी एक राईट वेवर जाऊ शकताय. त्याच्यानंतर मग 6 महिन्यानंतर अँग्युलरची ट्रेनिंग चालू झाली आम्हाला. अँग्युलर तुम्हाला माहित असेल, थोडं फार बेसिक तरी माहित असेल. मग
अँग्युलरची ट्रेनिंग चालू झाल्यानंतर एक 3-4 महिन्याचा कालावधी गेला आणि 2 ट्युटर होते आम्हाला इथं कंपनीत. एक रेश मॅडम म्हणून, एक तेजस सर म्हणून आणि नितीन सर होते, पण ते सिनियर भरपूर. सगळं काही 2-3 महिन्यात त्यांनी आम्हाला फार इंटिग्रेशनपर्यंत शिकवलं. आणि मग 3 महिने आम्ही इंटरनल प्रोजेक्टवर काम केलं सर. ERP सारख्या. ERP मध्ये भरपूर काही शिकायला भेटलं. शिकण्यासारखं म्हणजे आम्ही फार पंचिंग पासून रात्रीचं एंड ऑफ द डे टाकतात ना, फार कॉर्पोरेटमध्ये कुठल्याही कंपनीत एंड ऑफ द डे टाकायलाच लागतं, असं आम्हाला सिनियरने सांगितलं का भाऊ आपण दिवसभरात काय केलं, काय नाही, त्याच्यानुसार आपली वर्षाची काय प्रोग्रेस किंवा मग गुणवत्ता कळते असं ते म्हणतात. तर तिथपर्यंत शिकलो आम्ही. आणि आत्ता जो US क्लायंटचा प्रोजेक्ट हँडल करतोय त्याच्यातून पण भरपूर काही शिकायला भेटतंय, शिकवायला पण भेटतंय. काही गोष्टी आम्हाला येत आहेत, तर काही गोष्टी जे बाजूला टीममेट्स आहेत त्यांना येत आहेत. असे भरपूर प्रकारचे अनुभव आलेत. ग्रेट. तर एकंदरीत तुझी जर्नी बघायला गेलं किंवा आजपर्यंत तू जो एक्सपिरियन्स सांगितला, तर तू जसं म्हटलात की माझा इंजिनिअरिंगला प्रवेश न घेण्याचा निर्णय किंवा बाप कंपनीमध्ये प्रवेश घेण्याचा निर्णय हा अतिशय योग्य आहे असं तुझ्या एकंदरीत बोलण्यावरून वाटतं. तर मला एक आता जाणून घ्यायला आवडेल की आता तू 3rd इयरला आहेस, जसं तू म्हटलं की 6 महिन्यानंतर मला अँग्युलरमध्ये ट्रेनिंग घेण्यासाठी पाठवलं. नंतर तू अँग्युलरमध्ये ट्रेन झालास आणि नंतर ही ट्रेनिंग घेतल्यानंतर आता तू एका लाईव्ह प्रोजेक्टवरती काम करतो. तर बरेचसे कॉलेजेस किंवा बरेचसे क्लास इन्स्टिट्यूट जे आहेत ते एखाद्या डमी प्रोजेक्टवरती मुलांना काम करण्याची संधी देतात आणि मग त्याच्यामधनं त्यांना ते ट्रेनिंग दिलं जातं. तर आता ह्या लाईव्ह प्रोजेक्टमध्ये तुम्हाला टाकलंय, तर तुला ह्या संधीबद्दल काय वाटतं? आणि लाईव्ह प्रोजेक्टमध्ये जेव्हा तू काम करतोय तर ह्या प्रोजेक्टमधून पर्सनली आणि सगळ्या नॉलेजच्या बाबतीत तुझी काय ग्रोथ झाली असं तुला वाटतं? फर्स्ट ऑफ ऑल सर, तुम्ही हे बोलले डमी प्रोजेक्टचं, मी एक्झॅक्टली त्याच्यासोबत सहमत आहे एकदम. कारण बाहेर काय होतं, मुलं बघतात त्यांच्या मित्रांनी असे व्हेरियस टाईपचे, म्हणजे Node.js झालं, डेटाबेस झालं, फ्रंट एंड झालं, बॅक एंड झालं, आणि बाहेरचे क्लासवाले तुम्हाला आम्ही फुल स्टॅक बनवून देऊ, सर्टिफिकेट दिलं म्हणजे सगळं झालं असा विषय नाही. आपल्याकडे स्किल असणं गरजेचं आहे आत्ताच्या कंडिशनला. स्किल घेण्यासाठी आपण स्किल म्हणजे काहीतरी अनुभव घेतल्याशिवाय आपल्याला काही अवगत होत नाही किंवा काही येत नाही, आणि त्याच्यातूनच आपली स्किल वाढत चालते. जसा अनुभव वाढत चालतो तसे आपल्या स्किल वाढत चालतात. एक आता आम्ही 2.5-3 महिने झाले त्या प्रोजेक्टवर आम्ही काम करतोय सर. स्टार्टिंगला भरपूर अवघड वाटायचं, कारण जे इंटरनल प्रोजेक्टवर, जसं तुम्ही डमी प्रोजेक्ट बोलले ना, इंटरनल प्रोजेक्ट म्हणजे आमच्यासाठी डमी प्रोजेक्ट होता. पण क्लायंट प्रोजेक्ट म्हणजे ऍक्च्युअल वर्क कसं असतंय ते समजायला लागलं. ऍक्च्युअल वर्क मग थोडंफार काही मर्यादा सेट झाल्या. इथपर्यंत तुम्ही घेऊन काम, म्हणजे ह्या लेवलपर्यंत तुमचं काम असणार आहे, त्याच्यानंतर ते कुठंतरी हँड ओव्हर होणार आहे, ते व्हेरीफाय होणार आहे तुम्ही त्या दर्जाचं काम करताय किंवा त्या लेवलचं काम करताय का नाही. जर ते नसल तर तुम्हाला त्याच्यात परत चेंजेस करून देणं गरजेचं आहे. म्हणजे जो 10-12 लाईनीचा कोड होणार आहे तो जर 3-4 लाईनीतच ऍडजस्ट होणार असेल तर तेवढ्या ऍडव्हान्स लेवल पर्यंत जाणं गरजेचं आहे. आणि हे कधी कळतं, आपण एखाद्या क्लायंटसाठी किंवा एखाद्या वेल एज्युकेटेड माणसासाठी प्रोजेक्ट बनवतोय तर त्यावेळेस आपल्या स्किल वाढत चालतं सर. मी तुला थोडंसं मागे घेऊन जाईल, कारण माझा जो पुढचा प्रश्न असणार आहे तो त्या रिलेटेड असणार आहे. तुझं प्राथमिक शिक्षण आणि माध्यमिक शिक्षण किंवा कॉलेज लाईफ हे कुठं झालं आणि त्याच्याबद्दल तुझा काय अनुभव होता? प्राथमिक शिक्षण म्हणायचं ठरलं तर शाळेतलं, बरोबर. माझी शाळा ही मखमलाबाद, नाशिक मध्ये पंचवटीत मखमलाबाद नावाचं गाव आहे. तिथं श्री छत्रपती शिवाजी विद्यालय, त्या शाळेत मी 5वी ते 10वी पर्यंत शिकलो. तुमचं तिथे मराठी मीडियम होतं पूर्ण? नाही, सेमी इंग्लिश होतं. सेमी इंग्लिश काय मराठी मीडियम काय, फक्त 3 विषय ते इंग्लिश मधून असणार आणि ते इंग्लिश मधलेच मराठीत ट्रान्सलेट होणार. पण मग एवढं सेमी इंग्लिशचा फायदा काय होतो सर, आता आम्ही डिग्रीला आलो, समोरचा ट्युटर थोडाफार इंग्लिश मध्ये बोलला तर ते लवकर समजतं पटपट. 10वी पर्यंत तिथं, कॉलेजला पण 2 वर्ष तिथंच होतो मी. कॉलेजला तिथं घेण्याचं कारण असं का मी स्पोर्ट्स मध्ये होतो, माझे जेवढे टीममेट्स होते सगळे तिथंच. सगळ्यांनी घेतलं सायन्स घेतलं, मग का बरं एका वर्गात यायचं आपल्या सगळ्यांना, त्याच्यामुळे मग तिथंच कॉलेज आणि तिथंच शाळा.
अच्छा. आणि मग मी तुला हा प्रश्न याच्यासाठी विचारला, की कारण तू सेमी इंग्लिशला होतास. तुझं इंग्लिशचं थोडंसं नसेल तेवढं, पण किमान 50% तरी शब्द तुला माहीत होते. हो. आता तू जसं बोलतोय, की अमेरिकन प्रोजेक्टवरती किंवा एखाद्या US बेस्ड प्रोजेक्टवरती मी काम करतोय. तर तेव्हा जेव्हा डेमो वगैरे तुमचे असतात, तेव्हा जो डेमो तुम्हाला द्यायचा असतो, तो पूर्णतः इंग्लिशमध्ये द्यायचा असतो. आता होतं काय, समजा मखमलाबाद जरी आपण नाशिकला लागून असलं, तरी ते खेडेगावच आहे, असं आपण समजूयात. आणि खेडेगावातल्या मुलांचं जे इंग्लिशवरचं जे प्रभुत्व आहे ते खूप असं कमी असं आपल्याला बघायला भेटतं. म्हणजे हीच मुलं त्यांच्याकडे टॅलेंट असून कदाचित इंग्लिश न येण्यामुळे ते त्यांचं टॅलेंट एक्सप्रेस करू शकत नाहीत बऱ्याच मोठ्या स्टेजवरती. तर आता हीच संधी तुला भेटते की तू तुझं टॅलेंट जगासमोर मांडतोय. तर मग ते जे इंग्लिश भाषेचं जे आहे, की मुलांनी कितपत इंग्लिश भाषा शिकली पाहिजे किंवा आता तुझी कंडिशन काय आहे इंग्लिशच्या बाबतीत आणि तू त्याला कसं टॅकल करतोय किंवा तू इम्प्रूव्हमेंटसाठी काय काय गोष्टी केल्यात हे जरा मला सांग. इंग्लिश म्हणजे जर मी तुम्हाला सांगितलं सर, शाळेत जसं सेम इंग्लिश इंग्लिश फक्त ट्रान्सलेट करून मराठीत सांगायचे. एक्झॅक्टली 12वीला पण सेम तसंच होतं. इंग्लिश विषय होते सगळे, म्हणजे सायन्स झालं, केमिस्ट्री, बायोलॉजी, फिजिक्स, इंग्लिश होतं, ट्रान्सलेट करून सांगायचे. पण त्यावेळेसपासून प्रॅक्टिस होती, शब्द कानावर पडत हां. होते आपल्याला. मग 12वी नंतर इथं आल्यानंतर सर मग सांगायचे इंग्लिशवर फोकस करा, इंग्लिशवर फोकस करा, इंग्लिश गरजेचं आहे. या आपल्या कॉर्पोरेटमध्ये इंग्लिश गरजेचं आहे, कारण मीटिंग्स वगैरे सगळे इंग्लिशमध्येच असतात. क्लायंटला इंग्लिशमध्ये बोलणंच हँडल करावं लागतं. मग तेव्हा आम्ही इंग्लिशवर पण प्रॅक्टिस केली होती. आमचे इंग्लिशचे पण लेक्चर्स व्हायचे इथं आल्यानंतर 12वी नंतर. तर त्या सरांनी भरपूर प्रॅक्टिस करून घेतली. म्हणजे आमचे ग्रामरचे सेंटेन्स, जे डेली रेग्युलर यूजमधले जे असे डिफिकल्ट वर्ड्स असतील किंवा मग ज्या डेली यूजमधले सेंटेन्स असतील जे कंटिन्युअसली यूज होणार आहेत त्याच्यावर जास्त फोकस द्यायला सांगितलं. मग त्यामध्ये अपडेट होत 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 थोडी काही वेळेस काय व्हायचं सर, इंग्लिश सेंटेन्समध्ये मराठी शब्द घुसून जायचे किंवा हिंदी शब्द घुसून जायचे. अक्षरशः मीटिंगमध्ये सुद्धा ज्या मॅनेजर सोबत याच्यावर मीटिंग्स होतात डेली, किंवा मग आता क्लायंट सोबत बोलायचं म्हटलं फार घाबरून जातो. आम्ही अजून पण घाबरतो, कारण ते कसं त्यांची यूएसची इंग्लिश आणि आपली इंग्लिश कधीच मॅच नाही होणार. कळतं का तुम्हाला ते काय हो बोलतात? कळतं सर, आत्ता पूर्ण कळतं. सुरुवातीला काय व्हायचं? सुरुवातीला काय व्हायचं ते कळायचं का तुम्हाला? कळायचं, पण मग रिस्पॉन्स कसा द्यायचा ते कळत नव्हतं सर. अच्छा. म्हणजे ते तिकडून इतकं फास्ट व्हायचं. हे हॅलो आविष्कार, आय एम XYZ अँड बट आता कळतंय, आणि त्याला रिप्लाय कसा द्यायचा ते पण कळतंय सर. बर, हे कशामुळे झालं? प्रॅक्टिसमुळे झालं सर. बरोबर. जी इथं आल्यानंतर आमच्याकडून करून घेण्यात आली. 2-2.5 महिने आमचे इंग्लिशचे पण कंटिन्यू लेक्चर चालू होते इथं आल्यानंतर. ते मी तर त्यालाच म्हणाल, त्याच्यामुळेच आमची इंग्लिश परफेक्ट झाली. ग्रेट. पुढचा प्रश्न आविष्कार तुझ्यासाठी असा आहे की तुझे बरेचसे मित्र 12वी नंतर काही इंजिनिअरिंगला गेले असतील, काही IT क्षेत्रात असतील किंवा मेकॅनिकल क्षेत्रात, म्हणजे वेगवेगळ्या फील्डमध्ये गेले असतील. तर जे IT क्षेत्रात गेले त्यांचा आत्ताचा ग्रोथ, म्हणजे आता तू समजा 3rd इयरला आहे तर ते पण 3rd इयर इंजिनिअरिंगला असतील, तर जेव्हा तुम्ही भेटता तेव्हा तुमची मे बी डिबेट होत असेल की माझं हे चाललंय, माझं ते चाललंय, तर काय तफावत जाणवते तुला? तफावत अशी सर, मी एक कोइन्सिडन्स सांगतो. मी तुम्हाला जसं बोललो, मी स्पोर्ट्समध्ये मी इथं आल्यानंतर मॅचेससाठी बाहेर गेलो होतो जरा खेळण्यासाठी. ओके. ती लीग होती, हँडबॉल गेम माझा तिथं, आणि माझा सेम एक, मी आता नाव नाही घेत, मी कॉलेजचं पण नाव नाही घेत आणि त्या व्यक्तीचं पण नाव नाही घेत, पण हा रिअल एक कोइन्सिडन्स आहे जो घडला माझ्यासोबत. इथं आल्यानंतर आम्हाला C लँग्वेज शिकवलं होतं, जसं बाहेर पण शिकवलं जातं. मी एक प्रोग्राम सांगितला तोंडी, कोडचं म्हणजे स्ट्रक्चर पूर्ण त्या प्रोग्रामसाठी कसं असणार आहे. ओके. मी जसं सांगितलं तसं त्यांनी कंपाईल करून बघितलं मोबाईलवर, ब्राउझरवर. आउटपुट आलं. मी तोंडी सांगितल्यानंतर त्याला म्हटलं तुम्हाला काय शिकवलंय? तर तो म्हणे फक्त एक हॅलो वर्ल्डचा प्रोग्राम शिकवला होता आम्हाला प्रॅक्टिकलच्या वेळेस. अच्छा. आणि त्याला म्हटलं तो दाखव बरं मला करून. तो म्हणे सिंटॅक्स मला गुगलला सर्च करावं लागेल. हा आहे सर फरक. मी तोंडी पूर्ण प्रोग्राम सांगितला, तो कंपाईल पण झाला, त्याचं आउटपुट पण आलं. बाहेरच्या कॉलेजच्या प्रॅक्टिकलचा हॅलो वर्डचा सिंटॅक्स त्यांना गुगलवरून पाहायला लागतोय. तुला काय वाटतं, एज्युकेशन जी सिस्टीम आहे, दोष मुलांचा आहे की सिस्टीमचा आहे? आणि तुला काय वाटतं, जर अशा काही इन्स्टिट्यूट जर पूर्ण महाराष्ट्रभर जर ओपन झाल्या तर मुलांना
जेवढं नॉलेज तुम्हाला आहे तेवढं नक्कीच भेटेल का? दोष मुलांचा म्हणताच येणार नाही सर. कारण मुलांनी काय केलं, ज्याच्या त्याच्या सोयीनुसार घरापासून जवळ आहे हम्म. किंवा मग नाही सोडत आहे घरचे बाहेर, तर त्यांच्या त्यांच्या सोयीनुसार आपल्या आपल्या परिसरातल्या कॉलेजला ऍडमिशन घेतलं. आता त्यांना तर ऍडमिशन घेण्याच्या आधी माहित नव्हतं हम्म, हम्म. समोर एज्युकेशन कसं भेटणार आहे आपलं किंवा कोणत्या लेवलचं Right. भेटणार आहे. आमच्या घरच्यांनी डेअरिंग केली, घरापासून बाहेर ठेवायचे आम्हाला. हम्म. आमचे निर्णय आम्हाला आज फायद्यात पडतंय, घरच्यांचे पण आणि आमचे स्वतःचे पण. ठीक आहे, 6-6 महिने 3-3 महिने घरच्यांपासून लांब राहायला लागतंय, पण जी बाहेरची एज्युकेशन सिस्टम आहे आणि इथली एज्युकेशन सिस्टम आहे, ऑब्विसली अशाच जर एज्युकेशन सिस्टम आपल्या अख्ख्या महाराष्ट्रभर जर स्थापित झाल्या तर एज्युकेशन सिस्टमला भरपूर फायदा होणार आहे. बरोबर. एज्युकेशन सिस्टम सोबत जे स्टुडंट्स आहे, ज्यांना प्रॅक्टिकल नॉलेजची गरज आहे सर आजच्या काळात, त्यांना पण भरपूर Yes. फायदा होणार आहे. ठीक आहे, नॉलेजबद्दल आपण बोललो, पण आणखी एक महत्त्वाचा प्रश्न तुला विचारायचा आहे की बरेचसे इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत, बऱ्याचशा क्लासेस आहेत, बरेचसे टेक्निकल इन्स्टिट्यूट आहेत. हे मुलं शिकतायत, बाहेर पडतायत, पण मग जॉबचं काय? आता तुम्ही इथे शिकताय, तू बऱ्याचशा गोष्टी मला सांगितल्यात की तुझं इंग्लिशवरती प्रभुत्व आहे किंवा इंग्लिश व्यवस्थित बोलतोय, तुला कोड चांगलं जमतोय, प्रॅक्टिकली तू परफेक्ट आहेस, पर्सनॅलिटी वाईज तू ओके आहेस. मग हे सगळे गोष्टी असताना जी IT फील्डमध्ये जी एंट्री लागते किंवा जो पहिला तुमचा इंटरव्ह्यू असतो, ते बऱ्याच लोकांचा अनुभव आहे की सध्या जॉब भेटणं अवघड आहे किंवा बऱ्याचशा गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. तर जॉबचं काय किंवा जॉबसाठी तुम्ही काय प्रयत्न करताय? जॉबसाठी सर असं म्हणजे इथं आल्यानंतर जो खास फायदा झाला ना, हम्म. बाहेर म्हणजे जे 3-4 राऊंड असतात हम्म. इंटरव्ह्यूचे, हम्म. त्याला फेस करण्यासाठी आम्ही आमच्या डेली लाईफमध्ये इथं बाप कंपनीत आल्यानंतरचे आम्ही डेली HR सोबत कम्युनिकेट होतोय, डेली Okay. आमच्या सिनियर डेव्हलपर सोबत कम्युनिकेट होतोय किंवा जे मॅनेजर्स असतील त्यांच्यासोबत पण कम्युनिकेशन चालूच असतं कंटिन्यू. तिथं कुठेतरी आपल्यामध्ये डेअरिंग येते, डेअर करतोय आपण हो. का आपण यांच्यासोबत इंटरव्ह्यू मध्ये पण बोलू शकतोय. राईट. त्या फ्लो मध्ये आम्ही त्याच ठिकाणी जर आमच्याकडे फक्त कोणीतरी टीचर असता रेग्युलर, म्हणजे 3 वर्ष कंटिन्यू फक्त सब्जेक्ट वाईज ट्युटर बदलत गेले असते, येस. आमच्यात पण ती डेअरिंग नसती सर. राईट. आम्ही पण मग बाहेर गेल्यानंतर आता कसं करायचं हे प्रश्न आम्हाला पडले असते. इंटरव्ह्यू द्यायचा कसा, याच्या राऊंड मॅनेज करायचा कसा, किंवा मग प्रॅक्टिकलसाठी राऊंड असतो एक अर्धा पाऊण तासाचा, तो कसा मॅनेज करायचा. तसं सर इथं नाही. प्रॅक्टिकल तर आम्ही फार हलक्या हाती, एकदम मराठीत बोलायचं, हलक्या हाती क्रॅक करून टाकू. ग्रेट. आणि याच्या राऊंड झालं, Session ग्रुप असतं. डिस्कशन झालं. ग्रुप डिस्कशन Technical इथं round टीम मध्ये काम करतोय त्याच्यामुळे आम्ही ते ग्रुप डिस्कशन पण बिल्ड होत चाललंय. टेक्निकल राऊंड ते पण सहजच क्लिअर करू असं मला स्वतःवर तरी कॉन्फिडन्स आहे. बाहेरच्या मुलांचं काय होतं, यायचंय, सब्जेक्टचा टीचर येणार, शिकवणार, येस. त्यांना सेल्फ डेव्हलपमेंटसाठी क्लासेस लावायला लागतात. कारण त्यांच्याकडे ती डेअरिंग नाही राहत सर, डेअर नाही होत इंटरव्ह्यूसाठी. HR कसं फेस करायचं किंवा मग तो ग्रुप बसलेला असणार आहे आपल्या आजूबाजूला, त्याला कसं फेस करायचं, टेक्निकल राऊंडला कसं फेस, राईट. या सगळ्या गोष्टींना फेस करण्यासाठी त्यांना सेपरेट कोर्स जॉईन करायला लागतात. 20-20 हजार रुपये पर सब्जेक्टची फी असते. याच्या राऊंडसाठी ते इंटरव्ह्यू घेणारे वेगळे माणसं येऊन सगळं बाजार करून ठेवलाय सर प्रत्येक गोष्टीचा. तसं आपल्याकडे नाहीये. सेम सगळं एकाच ठिकाणी उपलब्ध आहे. ओके, आता थोडा आपण वेगळा प्रश्न विचारूयात की आविष्कार आता एक IT सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून किंवा IT प्रोफेशनल म्हणून तयार होतच आहे. पण बाप कंपनीत आल्यानंतर तुला ITच्या व्यतिरिक्त काय अशा गोष्टी आहेत ज्या तुला भेटल्या किंवा तुला असं वाटतं की मी ITच्या व्यतिरिक्त ह्या गोष्टी शिकलो आयुष्यात पुढे जाण्यासाठी? ITच्या व्यतिरिक्त सर सांगायचं म्हणलं ना, तर इकडं गावाकडं आल्यानंतर माणुसकी या शब्दाचा अर्थ कळाला सर. माणुसकी म्हणजे गावात आणि शहरात संस्कारांची फार तफावत आहे सर. इकडं आलं म्हणजे जुन्या विचारांची माणसं आहे सगळे. त्यांच्या समोर आपल्याला नाही काही थोडंसं त्यांना रिस्पेक्ट देऊन आणि आपल्या ज्या परंपरा आहे, चालीरीती, त्यांना रिस्पेक्ट देऊनच राहावं लागतं. बरोबर. त्याचं जर उल्लंघन केलं तर इकडच्या प्रकृतीच्या नियमांचं उल्लंघन केल्यासारखं.
या गोष्टी या IT प्रोफेशनलच्या व्यतिरिक्त शिकायला भेटल्या. म्हणजे आपल्यावर म्हणजे कॉलेजला गेल्यावर पोरांचं सर सगळं, आता आपण कॉलेजला आलोय, मग आपण असं करू तसं करू, हे होईल ते होईल, मोबाईल पाहिजे, गाडी पाहिजे, मग थोडस वाह्यात वळण लागणार. बरोबर. तसं इथं सर आणि ते झाले, एक दबाव पाहिजे माणसावर, बरोबर. दबाव कायम आहे. त्या दबावात पोरांना म्हणजे असं काय म्हणता येईल, एक पाथ आहे, त्या पाथवरच चालणं आहे. बरोबर. तो पाथ तुम्हाला कुठंतरी एक प्रॉपर डेस्टिनेशनला घेऊन जाणार आहे. ते इकडे आल्यानंतर अनुभवायला भेटतं, ते मला भेटलंय. ग्रेट. आविष्कार, तुझा सगळा प्रवास 3 वर्षाचा ऐकून आम्हाला खूप छान वाटलं. आता तुला एक शेवटचं म्हणजे रिक्वेस्ट असेल की आपले जे व्ह्युअर्स आहेत किंवा जे विद्यार्थी आपला हा चॅनल बघतात, तर तू त्यांना काय सांगशील की एक फ्युचर जे त्यांना घडवायचं आहे किंवा जे ते प्रयत्न करतात, काही लोक 12वीला आहेत, काही 10वीला आहेत, काही ऑलरेडी BCA करतात किंवा IT क्षेत्रात काम करत आहेत, तर तुझा त्यांना असं काय सल्ला असेल एक मित्रत्वाच्या नात्याने की काय कोणत्या गोष्टींवर त्यांनी फोकस केलं पाहिजे किंवा कोणत्या गोष्टींवरती जास्त लक्ष दिलं पाहिजे? फोकस म्हणजे सर खास असं स्किल इम्प्रूव्हमेंटवर मी जोर द्यायला सांगेल. कारण मार्केटमध्ये तुमच्या मार्क्सला डिग्रीचा जो आपला सर्टिफिकेट पेपर येतोय त्याला कोण नाही बघत सर. आजच्या कंडिशनला तुमच्याकडे स्किल किती आहे, राईट, तुम्ही ती कसं नॉलेज तुमचं इन्व्हेस्ट करताय त्या समोरच्या कंपनीसाठी किंवा त्या पर्सनसाठी, कसं ते प्रॉफिटेबल आहे याच्यावर भर दिली गेली पाहिजे. तुमच्या स्किल इम्प्रूव्हमेंटवर भर दिली गेली पाहिजे. थोडंसं जनरल नॉलेज, बाहेर काय चालू आहे, राईट, आपण त्या जगाशी कम्पेअर करून बघितलं पाहिजे स्वतःला, आपण आहेत का जगात वावरण्यासाठी पात्र. ओके. तर मित्रांनो, हा होता आविष्कार आव्हाड. सगळं आपण त्यांचा सगळा प्रवास जाणून घेतलेलाच आहे. तर भेटूयात आपल्या पुढच्या एका नवीन एपिसोडमध्ये एका नवीन विद्यार्थ्यासोबत. तोपर्यंत धन्यवाद.